पुस्तक वाचलंय? डायरी ऑफ यंग गर्ल बाय ॲनी फ्रँक. वाचलं नसेल तरी माहिती तर असेलच. येस, तीच ॲनी फ्रँक, जी हिटलरच्या नाझी सैनिकांपासून लपून कुठेतरी राहत असते. 1942-1944च्या दरम्यान तिने तिच्या डायरीत जे काही लिहिलंय ते आपल्या समोर पुस्तक रूपाने आलेलं आहे. कट टू 2024. 80 वर्षानंतर तसाच काहीसा इतिहास आपल्याला परत घडताना दिसतो. गाझा, पॅलेस्टाईनची एक छोटीशी मुलगी हिंद हिंद रजा, जी 6 वर्षांची मुलगी तिच्या काका काकूंसोबत आणि 4 भावंडांसोबत कारने कुठून तरी कुठेतरी जात असते. वाटेत इस्रायली टँकर मधून त्यांच्यावर हमला होतो. तिची काकू हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करते. पण हेल्पलाईन वाले त्यांची गोष्ट ऐकणार, त्यांच्याजवळ मदत पोहोचवणार इतक्यातच त्यांच्या कारवर जोरदार हमला होतो आणि हिंद सोडून तिच्या फॅमिलीतले सगळे लोक मरतात. त्या सगळ्या मृतदेहांमध्ये, तिच्या जवळच्या लोकांच्या मृतदेहांमध्ये हिंद एकटी अडकलेली असते कारमध्ये. आता ती हेल्पलाईनच्या लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असते. प्रचंड घाबरलेली, भेदरलेली हिंद सतत म्हणत असते की प्लीज हा हा फोन ठेवू नका, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा, मला हेल्प पाठवा. हेल्पलाईनचे लोक तिच्यासाठी मदत पाठवतात सुद्धा. ॲम्ब्युलन्स ज्या क्षणी त्या ठिकाणी येते त्या क्षणी परत इस्रायली सैनिक त्या ॲम्ब्युलन्सवर हमला करतात. त्या ॲम्ब्युलन्स मध्ये असणारे 2 पॅरामेडिकल स्टाफ मरतात. सोबतच हिंद सुद्धा मरते. 6 वर्षाची छोटीशी मुलगी, जिला जगात काय चाललंय आहे, आपण कोण आहोत हे सुद्धा माहिती नाही, ती या सगळ्या राजकारणाचा, या सगळ्या युद्धाचा बळी पडते. तिची ही सगळी कहाणी एका डॉक्यू ड्रामा मार्फत आपल्या पुढे मांडलेली. द व्हॉइस ऑफ हिंद रजा. कुठे बघायला मिळेल? तर भारतात सध्या कुठेच नाही. पण जर का तुम्ही भारताबाहेर राहत असाल तर प्लीज ही डॉक्युमेंटरी, हा डॉक्यू ड्रामा प्लीज नक्की बघा. जर का तुम्ही ॲना फ्रँकचं पुस्तक वाचलं नसेल तर ते नक्की वाचा. कारण आपली ही जी फॅन्टसी आहे ना, त्यांना धडा शिकवायचा, यांना धडा शिकवायचा, युद्ध तर झालंच पाहिजे, ही सगळी फॅन्टसी गळून पडते हे सगळं बघितल्यानंतर, वाचल्यानंतर. प्लीज वाचा, प्लीज बघा.